सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द सेशन ऑफ मैथमेटिक्स. इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सॉल्व एक्सरसाइज 1.4 सेपरेटली. ओके बच्चा, एक्सरसाइज 1.4. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू काढायची ओमेगाची पॉवर 18. चला वन बाय वन सॉल्व करू बच्चा आपण. ओके चलो फर्स्ट वन. ओमेगाची पॉवर 18. मला माहिती आहे की ओमेगाचा क्यूब 1 आहे. दिस इज बेस्ड ऑन दिस ओनली बच्चा. ओमेगाचा क्यूब, बिकॉज ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, आणि क्यूब रूट ऑफ युनिटी आहे म्हणजे ओमेगाचा क्यूब हॅज टू बी 1. हे वापरायचं बेटा. ओमेगाची पॉवर 18 आहे. आता भरपूर जणांना ओमेगाचा क्यूब माहित असताना 18 पर्यंत कसं पोहोचायचं माहित नाही. सिंपल वे सांगतो बेटा. तुला ओमेगाचा क्यूब माहिती आहे का नाही? येस. मग एक काम कर ना, जो माहिती आहे तो लिही ओमेगाचा क्यूब. तू 3 टाकले पण इथं किती आहे? 18. सो एक काम कर ना, 3 गुणिले 6 कर. झाली ना ऍडजस्टमेंट. सो विच इज इक्वल टू ओमेगाचा क्यूब गुणिले ओमेगाची पॉवर 6 आहे की नाही. घातांक सेपरेट सेपरेट केले दोन टर्म. ओमेगाचा क्यूब किती आहे बच्चा? 1 गुणिले ओमेगाची पॉवर 6 आहे. मी त्यालाच लिहू का ओमेगाचा क्यूब त्याचा स्क्वेअर, विच इज इक्वल टू 1 गुणिले ओमेगाचा क्यूब 1 आहे त्याचा स्क्वेअर. हे बघ ना, ओमेगाचा क्यूब 1 स्क्वेअर सगळे एकच आहेत. सो फायनल आन्सर इज 1 ओनली. दॅट इझी. चला सेकंड. ओमेगाच्या डोक्यावर 21. परत एकदा 3 गुणिले 7 21. सोमेगा 3 गुणिले 7. सोमेगाच्या डोक्यावर 3 सेपरेट गुणिले ओमेगाच्या डोक्यावर 7 सेपरेट. ओमेगा डोक्यावर 3 म्हणजे 1. हा आता लक्ष दे, 7 आहे परंतु मला पाहिजे 3च्या पटीत. मग काम करणार आहो आपण. याला एक काम करू ना, क्या किया जाए सर? ओमेगाची पॉवर 6 + 1 असं करू आपण. काय केलं मी? आय एम व्हेरी सॉरी हा बेटा. जस्ट अ मिनिट. मी just a minute. I'm very sorry. Let me correct myself beta. Let me correct myself. Let me correct myself with everything. I'm very sorry. ठीक आहे ना. हे बघ, ओमेगाची पॉवर 18 आहे. ठीक आहे ना. परंतु मला ओमेगाची पॉवर 3 माहिती आहे बच्चा. मला ते डोक्यावर करायला पाहिजे होतं. मी ते जरा गडबड झाली. सिम्पली ओमेगाचा क्यूब केला, राईट. ओमेगाचा क्यूब केला तर बेटा डोक्यावर करायचं मला 6. अरे बाबा, पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार. ठीक आहे. विच इज इक्वल टू ओमेगाचा क्यूब किती बेटा? 1 ची पॉवर 6. आन्सर इज 1. आता सेकंड. ओमेगाच्या डोक्यावर 21. 3 7 21. ओमेगाचा क्यूब डोक्यावर 7. ओमेगाचा क्यूब 1 आहे. डोक्यावर किती असू द्या, आन्सर इज 1 ओनली. अरे येस ऑर नो? येस सर. चलो थर्ड वन. ओमेगाच्या डोक्यावर -30. बेटा पॉवर निगेटिव्ह आहे, तिला पॉझिटिव्ह कर. 1 अपॉन ओमेगाची पॉवर 30 झालं. सो 1 अपॉन ओमेगाची पॉवर. आता मला ओमेगाची पॉवर 3 माहिती आहे. 3 10 30. सो 3च्या डोक्यावर 10. पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार वन्स अगेन, विच इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगाचा क्यूब किती आहे? 1 च्या डोक्यावर 10. आन्सर इज 1. लास्ट वन. ओमेगाच्या डोक्यावर निगेटिव्ह 105. काहीच नाही, 105 बेरीज येते 6. 3 ने भाग जातो, काहीच अडचण नाही सर. पहिले 1 अपॉन पॉवर पॉझिटिव्ह करा. ओमेगाच्या डोक्यावर 105. मग 1 अपॉन ओमेगाचा क्यूब. त्याच्या डोक्यावर काय करणार मी आता? 3 ने भाग दे ना 105 ला. सिंपल आहे ना. 3 त्रिक 9, 3 5 15. 3 त्रिक 9, 3 5 15. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो 1 अपॉन ओमेगाचा क्यूब किती आहे? 1 च्या डोक्यावर 35. एकाच डोक्यावर किती येऊ द्या? आन्सर इज 1. टेक स्क्रीनशॉट. व्हेरी इझी सम. येस ऑर नो बेटा? बेटा क्वेश्चन नंबर 2 इज हियर. ओमेगाचा क्यूब 1 आपल्याला माहिती आहे. 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इज 0 हे आपल्याला माहिती आहे. वी हॅव टू यूज इन शो दॅट. क्वेश्चन नंबर 2 इज शो दॅट. पहिला हेच दाखवायचं मला. चला एकदा एल साइड घेऊ आपण. सो बच्चा एल साइड इज 2 - ओमेगा इंटू 2 - ओमेगा स्क्वेअर. ब्रॅकेट सोडवा. 2 2 जा 4. 2 इंटू -ओमेगा स्क्वेअर -2 ओमेगा स्क्वेअर. -ओमेगा इंटू 2 -2 ओमेगा. -ओमेगा इंटू -ओमेगा स्क्वेअर. काय झालं बच्चा? प्लस ओमेगा क्यूब, विच इज इक्वल टू
4 इथून -2 कॉमन निघाले दोघांमधून -2 सो कंसात काय राहील ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाचा क्यूब इज 1 विच इज इक्वल टू 4 आणि हा एक किती झाला 5 -2 इंटू ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा बघ ना ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय होईल -1 अरे बघ ना ही बेरीज काय होईल हा +1 तिकडे जाऊन काय होईल -1 म्हणून मी ते वरती लिहिलं होतं अरे आर यू अंडरस्टँडिंग हे बघ ना 4 आणि 1 5 -2 इंटू ब्रॅकेट हे काय आलं -1 सो बच्चा 5 माइनस ऑफ -2 7 विच इज RHS स्क्रीनशॉट घ्या चलो so beta second sub question is we are having here so let's take LHS 1 plus omega minus omega चा स्क्वेअर डोक्यावर किती बच्चा 6 इज इक्वल टू काय करूया आता 1 प्लस ओमेगाला टाकूया 1 प्लस ओमेगा विल बी हा प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस पलीकडे होईल ना मायनस ओमेगा स्क्वेअर पुढे बघ मायनस ओमेगा स्क्वेअर डोक्यावर 6 सो मायनस ओमेगा स्क्वेअर -2 ओमेगा स्क्वेअर डोक्यावर 6 म्हणजेच बेटा -2 ची पॉवर 6 गुणिले ओमेगा स्क्वेअर ची पॉवर 6 -2 ची पॉवर 6 पॉवर 6 इव्हन आहे म्हणजे आन्सर विल बी पॉझिटिव्ह 2 ची पॉवर 6 2चा 6 वेळा गुणाकार कर ना 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 नाही का आलं अरे 2चा 6 वेळा गुणाकार कर ना 1 2 3 4 5 6 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 क्लियर आहे बच्चा ओके गुणिले ओमेगाचा स्क्वेअर आहे मला तो माहित नाही 2 गुणिले 6 किती झाले बच्चा 12 आता मी याला काय करतो त्या 12ला ओमेगाची पॉवर 3 3 चौक 12 सो पॉवरची पॉवर केली सो 64 ओमेगाचा क्यूब 1 च्या डोक्यावर 4 काही फरक पडत नाही आन्सर इज 64 and I hope this is the RHS take screenshot we have third sub question beta 1 plus omega bracket cube minus 1 plus omega square bracket cube is 0 let's take LHS once again 0 करायचं आपल्याला हे आन्सर 1 plus omega bracket चा क्यूब minus 1 plus omega square bracket चा क्यूब सो बच्चा 1 plus omega ला काय लिहू मायनस ओमेगा स्क्वेअर यस और नो डोक्यावर काय लिहू बेटा क्यूब मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हे बघ ना बेटा 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय लिहू मायनस ओमेगा अरे व्हेरी इझी ब्रॅकेटचा क्यूब विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर चा क्यूब आहे समजतंय बेटा लक्ष दे मायनस ओमेगा स्क्वेअर परंतु जेव्हा पण पॉवर इव्हन असते तर आन्सर बिकम्स पॉझिटिव्ह पॉवर ऑड आहे तर आन्सर बिकम्स निगेटिव्ह फोकस ऑन दॅट कसं लिहू हे बघ असं लक्षात ठेव पॉवर इव्हन आहे का ऑड बघ ओके पॉवर इव्हन असेल मी तर असं करतो आन्सर इव्हन असेल तर पॉझिटिव्ह आणि बेटा ऑड असेल तर निगेटिव्ह ठीक आहे ना मग बघ आता पॉवर काय ऑड सो आन्सर इज निगेटिव्ह सो बच्चा मायनस ओमेगाच्या डोक्यावर बेत्रिक 6 झालं आता बघ हा मायनसचं साईन निगेटिव्ह आहे बघ बरं का पॉवर कशी आहे ऑड परंतु निगेटिव्ह आहे ना सो आन्सर इज निगेटिव्ह नाही का आलं पॉवर फक्त इव्हन आहे का ऑड बघ पॉवर कशी ऑड सो आन्सर इज निगेटिव्ह याचा आन्सर काय येईल निगेटिव्ह सो कॅन आय से इट विल बिकम प्लस ओमेगाचा क्यूब अरे कारण ऑलरेडी मायनस होता ना नाही का आलं मी असं लिहितोय बघा मायनस आणि याला लिहितो मायनस ओमेगा क्यूब आलं लक्षात तो ओमेगा क्यूब आत का घेतला हा ठीक आहे मी असं लिहू निगेटिव्हची पॉवर इव्हन कॉड त्या हिशोबाने आन्सर पाहिजे ठीक आहे बघ लक्ष दे आता मायनस आता इथं मी लिहितो ओमेगाची पॉवर 6 आहे तो ओमेगाचा क्यूबच्या डोक्यावर 2 वजा आणि वजा काय होईल प्लस ओमेगाचा क्यूब समजते आता बघ आता मायनस ओमेगाचा क्यूब काय बच्चा 1 त्याचा स्क्वेअर प्लस
1 मायनस 1चा स्क्वेअर काय 1 आणि प्लस 1 0 विच इज RHS. समजलं बेटा? मी एकदम स्टेप बाय स्टेप दिलंय तुला. प्लीज टेक स्क्रीनशॉट. चलो. सो बच्चा, हिअर इज फोर्थ सब क्वेश्चन. दिस इज द टर्म. चला एकदा LHS घेऊ. 2 प्लस ओमेगाच्या स्क्वेअर आणि डोक्यावर क्यूब वजा डोक्यावर क्यूब इज इक्वल टू. बच्चा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर काय लिहू? हा प्लस 1 तिकडे जाऊन -1 होईल. सो मी ह्या टर्मला लिहू शकतो -1. सो 2 -1चा क्यूब. क्लिअर आहे? मायनस इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर असं सोबत लिहितो मी. -3 ओमेगा आणि डोक्यावर क्यूब. क्लिअर आहे? विच इज इक्वल टू दोनातून एक गेला बेटा, एकाचा क्यूब वजा कंसात फक्त काय केलं तर प्लस ओमेगा स्क्वेअर अलीकडे लिहिला होता. 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला काय लिहू बच्चा? मायनस ओमेगा मायनस हे बघ ना पुढचा -3 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू एकाचा क्यूब 1 वजा मायनस ओमेगा -3 ओमेगा किती झाले बच्चा? -4 ओमेगाचा क्यूब विच इज 1 मायनस. आता मग काय शिकवलं मी? निगेटिव्हची पॉवर ऑड आहे. आन्सर इज निगेटिव्ह. सो -4चा क्यूब इंटू कसं करू बेटा तुझ्यासाठी? असं ठेवू, काही अडचण नाही. इंटू ओमेगाचा क्यूब असं करतो मी. अरे मी तोडलं आतल्यात. हे बघ -4 ओमेगा ना, मी -4 आणि ओमेगा सेपरेट घेतले. -4चा क्यूब ओमेगाचा क्यूब. ठीक आहे. विच इज इक्वल टू 1 मायनस. बरं बेटा लक्ष द्या आता. निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह. आर यू अंडरस्टँडिंग? एक स्टेप वाढवते बघ. इट विल बिकम -4 क्यूब. मी मुद्दाम एक स्टेप वाढवली. कळतं बेटा? ओमेगाचा क्यूब इज 1. सो 1 मायनस ऑफ मायनस प्लस 4चा क्यूब. बेटा 4चा क्यूब किती आहे? 64 आणि किती झाले? 65. टेक द स्क्रीनशॉट. बेटा लेट्स कंटिन्यू रिमेनिंग एक्सरसाइज टुमॉरो. उद्या भरपूर प्रॅक्टिस आपण करूया. ठीक आहे.